अभिमान स्वाभिमान असणारी स्पर्धा आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचा विश्वचषक। अजूनही आम्ही प्रतीक्षेत आहोत आमचे दररोजचे सहकारी गुणलेखक आयोजन समितीचे सदस्य अजरजी तहसीलदार आपण लगेच यायचंय। स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आहे विघ्नेश। नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रशांत। गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज जलसिंग पाटील। सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक पहिलं। गोलंदाजीला मात्र होते काही क्षणामध्ये सुरुवात। जलसिंग पाटील मात्र सलामीचा स्ट्रायकर गोलंदाज, प्रमुख गोलंदाज या संघाचा हुकमी एक्का। RMS प्रणित पन्हाळा टायगर्स। चला सामन्याला सुरुवात होते। गोलंदाज जलसिंग पाटील। सामन्यातलं पहिलं षटक वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं। 4:32 सामन्याला सुरुवात होते। 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचे आहेत। 4:32 सामन्याला झाली सुरुवात। पहिला चेंडू फटका खेळलाय, तितकासा फटका मिळेल नाहीये। एक धाव तर नक्कीच देऊन जाईल। एका धावेने सावध सुरुवात म्हणावी लागेल। विघ्नेशनं मात्र आपलं एका धावेने खातं उघडलंय। आयकॉन खेळाडू एक स्टार खेळाडू आहे। स्पर्धा सुरू झाल्यापासून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी इथं फटका तर खेळलाय। क्षेत्ररक्षक चेंडूपासून थोडासा दूर आहे। एक धाव पूर्ण केली जाईल। दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत। चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाकडून। पहिल्या चेंडूवरती 1 धाव विघ्नेशनं तर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा प्रशांत। कालचा दिवस मात्र या मैदानावरती जर आपण पाहिलं तर गाजवलाय। खऱ्या अर्थानं ज्यांना ISPL गाजवली, सांगली जिल्ह्याचं नाव 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं, विजय पावले। काल अगदी अष्टपैलू प्रदर्शन आपण या मैदानावरती पाहिलंय। तर पुन्हा चेंडू खेळायचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची इथं मात्र धाव नसेल। सुरेख असं यष्टी रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट खूप फास्ट होतंय। कालचा सामना जर आपण IPLचा जर पाहिला असेल, लेदर क्रिकेटचा विचार केला, IPLची स्पर्धा काल श्रेयस अय्यरनं जो झेल टिपला होता, नक्कीच सोशल मीडियावरती खूप चर्चेचा विषय। चेंडू खेळलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र 1 धाव या चेंडूवरती देखील घेतली जाईल। अनेक विक्रमांनी गाजत असलेली स्पर्धा आपण पाहिलं। या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक आणि सामन्यातल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेणारा गोलंदाज जर आपण पाहिलं तर दशरथ धोत्रे यानं ती करामत या मैदानावरती केली आहे। त्रिफळा मात्र इथं उद्ध्वस्त झालाय। फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन। उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू सरळ यष्टीवरती आदळलाय। यष्ट्या मात्र मैदानावरती उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। धक्का क्रमांक पहिला, दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन। नक्कीच पंच कळवतायत की हिट विकेट आहे। चला न्यू बॅटर, पहिला फलंदाज मैदानातून बाहेर यायच्या अगोदर नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये जायचंय। अन्यथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा सांगितलं की मैत्री विसरून बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अँजेलो मॅथ्यूजला। नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय। नवीन फलंदाज मंदार। नक्की जर पाहिलं तर जयसिंगपूरचा सुपरस्टार, महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक मैदानं गाजवणारा एक आयकॉन खेळाडू, ज्याने या स्पर्धेमध्ये 15 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलंय, संदीप मकवाना। काल आपण पाहिलं 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम सुशील बुर्लेच्या नावावरती या स्पर्धेमध्ये जमाय। 5 चेंडूवरती 5 षटकार संदीप मकवानाने देखील मारले होते।
शेवटच्या चेंडूवरती सुद्धा संदीप मकवानानं षटकार मारला असता, परंतु गोलंदाजाचा सन्मान ठेवला आणि त्या चेंडूवरती केवळ एक धाव घेतली होती. हो, इथं मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय चेंडू. डिफेन्स करायचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त होतंय. 4:32 सामन्याला सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज आपण लगेच गोलंदाजी मार्कवरती यायचंय. शिस्त मात्र सर्व संघांनी पाळायची, तर एक मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मात्र आपल्याला या निमित्तानं मिळते. नामदार चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटची दिवाळी सुरू आहे. गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ दिल्लीमध्ये पोहोचला. दिल्लीतून हवाई यात्रा करत दुबई, शारजा, अबुधाबी अशा ठिकाणी टेनिस बॉलच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खूप काही दिले टेनिस क्रिकेटनं खेळाडूंना. अगदी जर पाहिलं तर आयकॉन खेळाडूंचा आपण दररोज प्रवास पाहत असतो. आमचे मार्गदर्शक चंदू शेटे सरांनी परवा जे विधान केलं, ते स्टेटमेंट केलं खेळाडूंबद्दल, सध्या सोशल मीडियावरती तो खूपच चर्चेचा विषय ठरलाय. नक्कीच मागच्या वर्षी सुद्धा जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं जे पर्व पहिलं होतं मेगा फायनलसाठी, आमचे मार्गदर्शक चंदू शेटे सरांचं समालोचन, संपूर्ण कागलवासियांना भुरळ पाडणारं त्यांचं समालोचन, ज्या चंदू शेटे सरांनी मराठी समालोचनाचा बुलंद आवाज 7 समुद्रापलीकडे पोहोचवला, म्हणजे दुबईच्या मैदानावरती देखील मराठी बोलतो, मराठी आम्ही लाभले भाग्य आम्हास. हो, इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय मयूर शेलारची. मात्र वेगवान सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघाचं दुसरं षटक, हे देखील पॉवर प्लेचं षटक आहे. इथं फलंदाजांना पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुवर्ण संधी आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी टाकली. दिलसिंगनं मात्र पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रशांत. हा चेंडू फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय डीप लॉंग ऑन वरती, जोपर्यंत चेंडूवरती येतोय एक धाव घेतली. थोडीशी सावध सुरुवात आहे. आतापर्यंत 8 चेंडू झालेत, एकही चौकार पाहायला मिळालेला नाहीये. अनेक विक्रमांनी गाजत असलेली स्पर्धा, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा, कारण अत्यंत आखीव रेखीव असं या स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. एक नियोजनबद्ध स्पर्धा. फटका मंदारच्या बॅटमधून आहे, पुन्हा तो क्षेत्ररक्षक आहे. 2 चेंडूवरती 2 धावा. इथं चेंडू थोडासा हातातून सोडला होता, धावबाची संधी इथं निर्माण करून दिली होती, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. ही खरी रणनीती आहे. ज्यावेळी आपल्या बॅटमधून चौकार षटकार येत नाही तर सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. कारण क्रिकेटच्या मैदानावरती लक फॅक्टर देखील खूप महत्वाचा विषय आहे. हा चेंडू मंदारसाठी मात्र आपण पाहतोय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. शॉर्ट फाइंडलेगचं क्षेत्ररक्षक. एक धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न होतोय, बाईकचा इशारा येतोय आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. अद्याप संघ पहिल्या चौकाराच्या किंवा पहिल्या षटकाराच्या प्रतीक्षेत आहे. याचं कारण म्हणजे समोरचा गोलंदाज मयूर, लाईन लेंथ व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. फलंदाजाला रोखून ठेवणारी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय RMS प्रणित पन्हाळा टायगर्स. इथं प्रयत्न थोडासा फसलाय, बॅटची कड घेतली आहे, विकेट मात्र येते. आणखी एक फलंदाज मात्र बाद होऊन परततोय. चला ड्यू बॅटर आपण तयार राहायचंय. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानावरती जयवंत. या षटकातील अंतिमचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. सहा षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. आकाशामध्ये प्रचंड ऊन आहे, परंतु आमचे तिन्ही कॅमेरामन सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये
नामदार चषक 2026चं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहतोय हेमंत परदेशी सर, दुसऱ्या बाजूला अतुलजी बालेराव सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गणेश गायकवाड सर. चला थोडंसं स्पीडअप करा. सामना 25 मिनिटांमध्ये 6 षटकं आपल्याला पूर्ण करायचे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेर. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धावे, ते अवांतर धावेने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 9 धावा. इथं मात्र आणखी एक फलंदाज बाद होऊन परततोय. धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, 3 बाद 9 धावा. चला न्यू बॅटर. बाकी खेळाडू आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अनेक विक्रम आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. अनेक क्रिकेटचे रती महारथी स्टार खेळाडू ज्यांनी ISPL सारखी भारतातली सर्वात मोठी स्पर्धा गाजवली. काल आयोजन समितीच्या वतीनं आपण पाहिलं की विकी पुजारी, विजय पावले, ऋतिक गजर आपण या खेळाडूंचा एक सन्मानपत्र देऊन सन्मान देखील केलाय. प्रत्येकाचा सन्मान करणारी स्पर्धा नामदार चषक 2026. नामदार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 35-40 वर्षापासून कागलच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याचं धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, दीनदलितांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज ज्यांनी विधिमंडळामध्ये कागल तालुक्याचे सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी आवाज उठवला. तब्बल 7,000 कोटींचा निधी आणून या तालुक्याचा विकास केला. तालुक्यामध्ये अनेक मंदिरं उभारली गेली. त्या प्रत्येक मंदिराला निधी देण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांच्या एक दातृत्व ज्याला आपण म्हणतो, जनतेला देण्याची ताकद नामदार साहेबांच्या मध्ये आहे आणि ती ताकद जनतेनं सुद्धा दाखवून दिलेली आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर 6 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व, 9 वेळा मंत्रीपद विद्यमान. जरी आपण पाहिलं तर वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य हे प्रमुख खातं 14 एप्रिल रोजी साहेबांच्या शुभ हस्ते बरोबर दुपारी 3 वाजता या स्पर्धेचा भव्य आणि दिव्याचा उद्घाटन सोहळा पार पडल्यापासून अगदी निर्विवादपणे विना तक्रार विना सायास ही स्पर्धा सुरू आहे. इथं वंदारसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता पॉईंटच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज अमोल, आयकॉन खेळाडू आहे. अमोल निळगुंडे आणि अमित पाटील हे 2 आयकॉन खेळाडू मात्र आज आपण RMS प्रणित पन्हाळा टायगर्स या संघामध्ये पाहणार आहोत. मंदार आणि दत्ताची जोडी मात्र आपण पाहतोय मैदानावरती. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू येतोय. थोडासा धावांसाठी संघर्ष आहे बा. आकाशामध्ये प्रचंड ऊन आहे. सूर्यनारायण तळपतोय, परंतु मैदानात मात्र फलंदाजाची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चौकार आणि षटकार मारण्यापासून रोखून ठेवलंय. याचं कारण आहे लाईन लेंथ व्हेरिएशन, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. पुन्हा एकदा पहा, चेंडूचा वेग आहे. अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. खूपच बॅकफुटवरती अगदी पहिल्याच सामन्यामध्ये संघ आपल्याला रवळनाथ स्पोर्ट गवसेचा संघ पाहायला मिळतोय. धावांसाठी खूप मोठा संघर्ष सुरू आहे. कालपर्यंत जर पाहिलं तर या मैदानावरती ज्या धावा जमावल्या गेल्या, अगदी 6 षटकामध्ये शतक सुद्धा काही संघांनी पार केलं. इथं मात्र विकेट परतावं लागेल. आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. 4 बाद 9 धावा. स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, आमचे बक्षीसदाते प्रकाशरावजी गाडेकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. नेहमी स्पर्धेसाठी सहकार्य, आयोजन समितीला सहकार्य, मग अर्थसहाय्य असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं सहाय्य असेल, मागणी तसा पुरवठा, हा अर्थशास्त्राचा नियम ज्यांनी साक्षात उतरवला आमचे प्रकाशरावजी गाडेकर साहेब, अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बापूजी
यांच्या माध्यमातून तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकाचं 1,01,000 रुपयांचं पारितोषिक जगताप कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय श्री शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून. चौथ्या क्रमांकाचं जे 31,000 रुपयांचं पारितोषिक राजनंदनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. आमच्या सर्व बक्षीसदात्यांचं खरं तर आम्ही मनापासून अभिनंदन करतो, कारण कागलच नव्हे तर महाराष्ट्रात कोणती मोठी स्पर्धा बक्षीसदात्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जी विद्युत रोषणाई आहे, जी लाईट आहे, याचं सौजन्य सन्माननीय श्री नवीदजी मुश्रीफ साहेब आणि सन्माननीय अमीरजी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण लाईट जी आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी IPLचा थरार असल्यासारखे सामने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. प्रेक्षकांची देखील तितकीच दर्जेदार गर्दी, प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळी 6 नंतर जर तुम्ही पाहिलं तर प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज अमोल, हा चेंडू मात्र जागेवरून खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची मालिका आहे. .com. नक्कीच काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. या षटकामध्ये अमोल 5 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केले. तिसरं षटक मैदानावरती. या चेंडूनंतर मात्र 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. हा चेंडू खेळलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा झपकन चेंडू आतमध्ये येतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव घेतली जाईल. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. 4 बाद 10 धावा. अगदीच जर आपण पाहिलं तर खूपच बॅकफुटवरती संघ आहे असं म्हणावं लागेल, कारण पुढच्या 18 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी साजीजी मुश्रीफ साहेब यांचं देखील मोलाचं योगदान आहे. आयोजन समितीला खूप मोठं सहकार्य, या सर्वांच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. कागलकरांचा अभिमान, कागलकरांचा स्वाभिमान असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ऋषिकेश वॉरियर्स प्रणित, रणजित मगदुम 11 आणि आसगाव स्पोर्ट चंदगड या 2 संघांनी कॅप्टनची जबाबदारी आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. ऋषिकेश वॉरियर्स प्रणित, रणजित मगदुम 11 विरुद्ध आसगाव स्पोर्ट चंदगड.
पहिल्या 3 षटकामध्ये धावा जमवता आल्या नाहीत, परंतु उर्वरित 17 चेंडूमध्ये धावा जमवाव्या लागतील. मैदान आयुष्याचं असू द्या किंवा क्रिकेटचं असू द्या, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. इथं मात्र क्लास फटका, क्लास दाखवलाय. ओहो, सरळ साईड स्क्रीनला सलामी देणारा आलाय खणखणीत षटकार. ज्या षटकाराची गरज होती. सामन्यातला पहिला मोठा फटका जर आपण पाहिलं तर 20व्या चेंडूवरती पहिला मोठा फटका आलाय. ज्या मैदानावरती अगदी पहिल्या चेंडूपासून चौकार षटकाराची आतिषबाजी होत असते, त्याच मैदानावरती मात्र आज थोडासा खेळपट्टीनं रंग बदललाय असं म्हणायला हरकत नाहीये. एक षटकाराने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 18 धावा. ही रणनीती चांगली आहे. वा, थोडासा खराब चेंडू मिळाला होता, षटकार वसूल केला, चेंडू चांगला आला. अगदी स्टंप अटॅक गोलंदाजी केली होती. यष्टीचा वेध घेणारा चेंडू टाकला होता, त्याला सन्मान दिला. सन्मानपूर्वक एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली. 19 धावा 3.3 षटकामध्ये, 19 धावा धावफलकावरती. तर टॅप केला चेंडू, पुन्हा चेंडू दूरवरती आहे, परंतु क्षेत्ररक्षक आला. इथं मात्र थोडीशी गडबड होती आहे, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या 21. स्ट्रायकर बॅटर मात्र दत्ता माने आणि अक्षयची जोडी मात्र आहे मैदानावरती. फलंदाजी करतोय संघ रवळनाथ स्पोर्ट गवसे. ओहो, इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय जलसिंग. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा देऊन सुरुवात केली होती. बाईचा इशारा येतोय पंचांकडून. या एका धावेने 22 धावा, 4 बाद 22, 22 लॉस ऑफ 4, प्रोग्रेस 4th ओव्हर. षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जातंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. पुढचे दोन्ही संघ कॅप्टन आपण 6वं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी टॉससाठी यायचंय. चेंडू मात्र खेळलाय ऑनसाईडला. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. जोपर्यंत चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षित करतोय. 1 धाव तर नक्की असेल. 23 धावा, 4 बाद 23. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4th समाप्त होतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. एक फायटिंग टोटल जर आपण या मैदानावरती पाहिले तर 50-55 धावा तर बनावं लागतील. म्हणजे पुढच्या 12 चेंडूमध्ये जरी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं, पुढच्या 12 चेंडूमध्ये एखादा चौकार, एखादा षटकार, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेट 25 धावा जरी आल्या तरी 50 पर्यंत हा संघ जाऊ शकतो. आणि दोन्ही खेळाडूकडे ती ताकद, ती क्षमता आहे. मी आत्ताच सांगितलं की मैदान क्रिकेटचं असू द्या किंवा आयुष्याचं असू द्या, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. गोलंदाजी मार्कवरती सूरज जाधव पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. सूरज इथं फटका खेळलाय, तितकासा चांगला मिडल नाहीये. चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाही. विकेट मात्र प्राप्त होते. परतावं लागेल. अक्षय बॅक टू पॅव्हिलियन. 7 चेंडूमध्ये 11 धावाची फलंदाजी अक्षयची आपण पाहिले. न्यू बॅटर मैदानामध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. षटक क्रमांक 5वं मैदानावरती टाकलं जातंय. पुढचे दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण तयार राहायचंय. दोन्ही कॅप्टन. सूरज जाधव ने मात्र पहिल्या चेंडूवरती पहा विकेट प्राप्त केले. एक सूरज आसमान में, दूसरा सूरज मैदान में. आकाशातला सूर्य तळपतोय आणि मैदानावरचा सूर्य देखील झळकतोय, अर्थात सूरज. समोर मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय, मुरली. इथं पुन्हा फटका तितकासा मिळेल नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश मिळवतोय. तू चल मैं आया, अशा प्रकारची कहाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. रवळनाथ स्पोर्ट गवसे संघ खूपच बॅकफुटवरती पोहोचलाय.
चौथं षटक मात्र 13 धावांचं आलं होतं, परंतु त्याच्यानंतर सूरज जाधव आलाय गोलंदाजीला आणि 2 चेंडूवरती 2 विकेट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जी हॅट्रिक नोंदवली गेली, मेडन ओव्हर हॅट्रिक, आणि ती सुद्धा पहिल्या षटकातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेणारे हॅट्रिक दशरथ धोत्रे आणि दुसरा हॅट्रिक घेणारा गोलंदाज सौरभ बारले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर. हॅट्रिक बॉल, गोल्डन चान्स, गोल्डन बॉल ऑफ द डे, गोल्डन बॉल ऑफ द टुर्नामेंट. सूरज जाधव मात्र हॅट्रिक पूर्ण करणार का? बॅक टू बॉलर खेळला, एक धाव घेतली आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, दुसऱ्यासाठी नक्कीच प्रयत्न होईल आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय. 2 धावा मात्र या चेंडूवरती घेतल्या जातील. या 2 धावेने एकूण धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा, 6 बाद 25. अजूनही 9 चेंडूचा खेळ असेल बाकी. 9 चेंडूमध्ये 2-4 मोठे फटके तर नक्की मारावे लागतील. जर एक फायटिंग टोटल समोरच्या संघासोबत उभी करायची असेल तर नक्कीच चांगल्या फलंदाजीची गरज आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू क्षेत्ररक्षित करतोय. एक धाव घेतली जाते. एका धावेने 26 धावा होतील. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. नामदार चषक 2026चा हा आपण थरार पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. इथं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव घेतली आहे, दुसऱ्यासाठी होतोय प्रयत्न. 2 धावा मात्र 28 धावा, अंतिमचा चेंडू या षटकातला. षटक मात्र समाप्त होते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा होत आहेत त्या 28, 6 बाद 28. अंतिमचे 6 चेंडू. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक चांगली गोष्ट आहे, दोन्ही अंपायर्स टाइम ऑफ झालेला आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्या. 4:32 सामन्याला सुरुवात झाली होती. ड्रिंक्स ब्रेकचे 2 मिनिट आणि एकूण 25. 4:59 झालेले आहेत. एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्या. थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मात्र गोलंदाज मात्र आपण पाहतोय कृष्णात काशीद. शेवटचे 6 चेंडू. समीर आणि दत्ता मानेची जोडी मात्र मैदानावरती. काहीतरी करामत, काहीतरी चमत्कार या षटकामध्ये फलंदाजांना करावा लागेल. स्लॉग षटक आहे. डेथ ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडू मात्र निर्धाव चेंडून झाली सुरुवात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूपच बॅकफुटवरती धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलाय. आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात कमी धावसंख्या या संघानं नोंदवली. एक धाव घ्यायचा प्रयत्न होईल, एक धाव घेतली देखील जाईल.
सर्वात कमी धावसंख्या काल जर आपण पाहिलं तर 32 धावा बनवल्या होत्या एका संघानं, 32. तो रेकॉर्ड मात्र आज मोडला जाईल का कमी धावसंख्येचा, कारण अजूनही 4 चेंडू आहेत. 29 धावा, 6 बाद 29. क्रिकेटच्या मैदानावरती काही विक्रम हवेसे वाटतात, परंतु काहीसे विक्रम नको वाटतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू, कारण मला वाटतं आरसीबीनं काही सामन्यामध्ये 250 देखील धावा केल्या, परंतु वारंवार जर सोशल मीडियावरती चर्चा झाली असेल तर 49 या धावेची. इथं मात्र हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त उचले आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. या अवांतर धावेने 30 धावा, 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय. इथं बॅटची कड होती. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव, 31 धावा. चला पुढचे दोन्ही संघ आणि दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करणार आहोत. पुन्हा एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचं षटक मैदानावरती 5.5 षटकामध्ये 31 धावा, आणि काल ज्या 32 धावा बनवल्या होत्या त्याची बरोबरी होणार का त्या 32 धावाला ओव्हरटेक होणार, पुढच्या चेंडूवरती काय होणार. लास्ट बॉल टू गो. फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, चेंडूवरती आलाय. एक धाव घेतली, दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा या चेंडूवरती मात्र घेतल्या गेलेत. एकूण 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 33. जे कालचा कमी धावसंख्येचा विक्रम मात्र इथं मोडला गेलाय. 34 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. मात्र फलंदाजी करणारा संघ RMS प्रणित, पन्हाळा स्पोर्ट कॅप्टन, आपल्याला सूचना असेल आपण समालोचन कक्षाची आपले फलंदाज मैदानात जाण्यापूर्वी संपर्क साधायचा आहे. बॅटिंग लाईनअप मात्र गोलंदाजी जर आपण पाहिली तर जलसिंग पाटील 2 षटकामध्ये 16 धावा 1 विकेट, मयूर शेलार एका षटकामध्ये 4 धावा, अमोल निळगुंडे एका षटकामध्ये 1 धाव, सूरज जाधव एका षटकामध्ये 5 धावा 2 विकेट, कृष्णात काशीद एका षटकामध्ये 5 धावा. एकूण 33 बनवलेत आणि 34 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. निपाणी ग्रामीण विरुद्ध आसगाव स्पोर्ट चंदगड. चला आपण टॉस करतोय. निपाणी ग्रामीण विरुद्ध आसगाव स्पोर्ट चंदगड. निपाणी ग्रामीण विरुद्ध आसगाव स्पोर्ट. टॉस होतोय. टॉस का बॉस. आज टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय संपूर्ण आयोजन समिती प्रशांतजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस का बॉस.
हेड इज द कॉल आणि टेल. टॉस मात्र जिंकलाय आसगाव स्पोर्ट चंदगड. कॅप्टन आपल्यासोबत आहे, तर टॉस जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? आम्ही बॅटिंग करणार सर. पहिल्यांदा आमचा एक गाव एक संघ आहे. पूर्ण एका गावातले सर्व खेळाडू आहेत. चंदगडमधीलच असं गाव आमचं छोटंसं गाव. गाव छोटा आहे, परंतु एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आमच्यापर्यंत देखील काहीशी माहिती आली, 16-17 वर्षाचे खेळाडू देखील आपल्या संघामध्ये आहेत की जे तर अगदीच छोट्या खेळाडूंना घेऊन तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये उतरताय. मोठ्या स्पर्धेमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील निपाणी ग्रामीणचा संघ असेल. तुम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही सामने पाहताय, तर 6 षटकामध्ये तुम्ही तुमच्या फलंदाजाकडून काय अपेक्षा करताय? किती धावा तुमचा संघ बनवेल? 70 ते 75 पर्यंत आमचा बॅटिंगचा स्कोर असेल आणि तो डिपेंड करायचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला निपाणी ग्रामीण टॉस जर आपण जिंकला असतं तर आपण काय करणं पसंत केलं असतं? चेसिंगच पसंत केलं सर आम्ही. नक्कीच जर पाहिलं तर या मैदानावरती अनेक संघनायक आपण पाहतो की चेसिंग करण्यासाठी उत्सुक असतात. दोन्ही संघाला आमच्याकडून शुभेच्छा असतील. मैदानावरती सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण सर्वजण आनंद घेतोय. नामदार चषक 2026 आत्ता होणारा सामना आसगाव स्पोर्ट चंदगड विरुद्ध निपाणी ग्रामीण. आसगाव स्पोर्ट चंदगड संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. जाऊया मैदानावरती. पहिल्या सामन्यामध्ये मात्र रवळनाथ स्पोर्ट गौसे संघानं 33 धावा केलेत आणि 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 धुरंधर RMS प्रणित पन्हाळा टायगर संघाचे सलामीचे 2 धुरंधर मैदानामध्ये जाताना आपण चित्र पाहतोय. चौतीस धावांचा करायचा आहे पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज अक्षय सामन्यातलं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. समोर मात्र फलंदाज मात्र आपण पाहतोय अमोल निळगुंडे आणि जलसिंग पाटील. अमोल निळगुंडे आणि जलसिंग पाटील सलामीची जोडी. गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी चांगली केली होती. आता फलंदाजी मात्र कशा प्रकारची करतायत? वॉशिंग पावडर निर्मा. गोलंदाजी मार्कवरती क्षमासावी विघ्नेश आहे. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेशच्या पहिल्या चेंडूवरती फटका खेळलाय. फटका फसलाय. झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली असती, परंतु इथं सुरुवात पहा पहिल्या चेंडूवरती चौकाराने झाली. सामन्यातला पहिला षटकार जर आपण पाहिलं तर रवळनाथ स्पोर्ट संघानं 20व्या चेंडूवरती पहिला षटकार आला होता. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराने झाली सुरुवात. झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल देखील सुटलाय. चौकार गेलाय. तेही गेले आणि तोपी गेले. गोलंदाज विघ्नेश. तर पुन्हा फटका तर खेळलाय. इथं मात्र सेफ हँड असेल. पकडलाय झेल. टिपलाय झेल. संपलाय खेळ. एक चौकार. पुढच्या चेंडूवरती मात्र परतावं लागतंय. अमोल निळगुंडे बाद होऊन परतोय आयकॉन खेळाडू. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु बऱ्याचशा वेळा मैदानावरती आपण पाहतो अगदी 100 धावांचा पाठलाग सहज केला जातो, परंतु कमी धावसंख्येचे सामने फसलेले सामने आपल्याला पाहायला मिळतात. चला न्यू बॅटर आपण तयार राहायचंय. नवीन फलंदाज चला बॅटर. न्यू बॅटर. आतला फलंदाज यायच्या अगोदर आपण मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन असतं आपल्याला. नवीन फलंदाज ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण प्रत्येक संघ अंपायरकडे टायमर ऑन आहे. 5:08 सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय अमित पाटील.
आयकॉन खेळाडू आहे अमित पाटील. 34 धावांचा करायचा आहे पाठलाग. आजच्या सत्रातील सामना क्रमांक मात्र आपण पाहतोय पहिला. इथं मात्र फटका तर खेळलाय पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. एक धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय का? दुसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न केला होता परंतु नकार दिलाय. एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावरती धावा होतील त्या 5. स्ट्रायकर बॅटर मात्र जलसिंग पाटील. 2 षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या जलसिंग पाटील. तर बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न. एक धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. एक धाव या चेंडूवरती घेतली देखील. खराब थ्रो आहे. फेकी खूपच अस्ताव्यस्त आहे. एक धाव या चेंडूवरती. एका धावेने एकूण धावा होत आहेत त्या 6. पहिले 4 चेंडू झाले. 4 चेंडूमध्ये 6 धावा आले. 34 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज विघ्नेश. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. स्टेप आउट झालाय. एक्सलंट. सो ब्युटिफुल. सो एलिगेट. लुकिंग लाईक वाव. चेंडू मात्र सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. त्या चौकाराने धावा होत आहेत त्या 10. पण पाहिलं की रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्टेप आउट झाला होता फलंदाज. फुटवर्क दाखवलंय मैदानावरती आणि 4 धावा वसूल केलेत आपल्या संघासाठी. एकूण धावा होत आहेत त्या 10. अमित पाटील स्ट्रायकर बॅटर. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त उसळी देखील या चेंडूला मिळाली. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिले समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. ज्यावेळी रवळनाथ स्पोर्ट गौसे संघानं फलंदाजी केली होती त्यावेळी 3 षटकामध्ये 10 धावा होत्या. परंतु इथं पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. 30 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 24 धावा. हे समीकरण थोडंसं सोपं आहे. काल देखील आपण पाहिलं एका संघानं 32 धावा केल्या. अवघ्या 3ऱ्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघानं तो सामना जिंकला होता. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज अक्षय. फटका क्लास दाखवलाय. चेंडू मात्र सरळ जाईल. 1 बाउन्स. सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. थांबा थांबा प्लेयर बाहेरचे एक आहेत आमचे प्लेयर. थांबा आतमध्ये प्लेयर. चेंडू दिला जाईल. ही खरं खासियत आहे कागलच्या प्रेक्षकांची. बऱ्याच मैदानावरती असं पाहायला मिळतात की प्रेक्षक मैदानाच्या बाहेर उभारलेले असतात. ते खेळाडूंना सांगतात तुम्ही खेळायला आलाय चेंडू जाऊन तुम्ही आणा. असं बऱ्याच मैदानावरती चित्र आम्ही पाहिलंय. परंतु कागलमध्ये आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक इथं उत्साही आहे. ज्यांनी चेंडू मैदानामध्ये दिलाय त्यांचं आयोजन समितीच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. तुमच्यामुळे सामना लवकर सुरू होतोय. इथं पुन्हा एक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमारेषा पार. आणखी एक येतोय खणखणीत चौकार. या चौकाराने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 18 धावा. 34 धावांचा पाठलाग. इथं पहिल्या चेंडूवरती मात्र एक चौकार खेचला गेलाय. आणखी एक चौकार. 2 चौकार मात्र बॅक टू बॅक आपण पाहतोय. जलसिंग पाटील 3 चेंडूमध्ये 9 धावावरती. हा चेंडू मात्र वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. थोडंसं कमबॅक केलंय. 2 चौकार आल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपण पाहतोय. अक्षय नामदार चषक 2026चा हा थरार. अगदीच आज जर पाहिलं तर संघ देखील वेळेवरती उपस्थित आहेत. पुन्हा एकदा 1-13 तो 1 मेरा. 2-13 2 मेरा. 2 चौकार आले. 2 निर्धाव चेंडू आले. गोलंदाजानं देखील केलंय कमबॅक. गोलंदाजानं सुद्धा फलंदाजाला प्रत्युत्तर दिलंय. खूबसूरत अगर तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी भी नहीं है. 2 चौकार 2 निर्धाव.
इथं पुन्हा चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक मिडॉपचा क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. मी अगोदर सांगितलं, पाहतो लहान मुलगा लगेच उठलाय आणि चेंडू देण्यासाठी आलाय. ते हे खरं प्रेक्षक आहे. खूप कमी लोक असतात की माणूस पहिल्यांदा आल्यानंतर त्यांच्या प्रेमामध्ये पडतो, आणि माझ्या बाबतीत असंच झालंय. मी कागलच्या प्रेक्षकांच्या प्रेमात पडलोय. ते लहान मुलं दोन त्या कोपऱ्यात बसून मॅच पाहत होती. तिथून तो मुलगा उठला आणि चेंडू देण्यासाठी आला. ओहो, इथं मात्र आपण पाहतोय काय वेगानं चेंडू ट्रॅव्हल आणि सरळ सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. एकूण धावा 22 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर हॉटेल न्यू डॅझल स्वर्गीय नायक 11 कागल या संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं प्रकाशराव गाडेकर साहेब प्रेमी कागल या संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला, आणि काल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अमन आवटे युवा मंच या संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. आज मात्र कोणता संघ असेल, या 8 भाग्यवान संघामधून मात्र कोणता संघ आजच्या सत्रामध्ये शेवटचा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा या स्पर्धेचा चौथा संघ असेल. कारण आज जर आपण पाहिलं तर चेंडू ऑन साईडला खेळलाय. एक धाव घ्यायचा नक्कीच प्रयत्न होईल. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. गोलंदाजाची शैली तपासायची. तिसऱ्या पंचांकडे मागणी आली. इट्स अ नो बॉल कॉल. पेनॉल्टीच्या 2 धावा असतील, नो बॉलची 1 रन असेल, आणि पळून 1 धाव घेतली ना. एकूण 4 धावा या चेंडूवरती, आणि गोलंदाज बंद असेल. एकूण 26 धावा. तर पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न आहे. फक्त 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रशांत. याच्यानंतरचा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. क्लास दाखवलाय, फटका धुवाधार खेळलाय, आणि चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडूचा केलाय लिंबू, सरळ भिरकावलाय षटकार. इथं मात्र पुन्हा एकदा फटका. ढूंढो रे साजना होणार का, परंतु ओहो षटकार. काय क्लास एफर्ट होता. परंतु झेल जर झाला असता तर स्पर्धेतला सर्वोत्तम झेल झाला असता.